भारताच्या भूगोलावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. हेमिस राष्ट्रीय उद्यान कशाच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे? हेमिस राष्ट्रीय उद्यान हिमबिबट्याच्या म्हणजेच स्नो लेपर्डसाठी संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे. कंचनजंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कंचनजंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीम या राज्यात आहे. अगस्त्यमलाई बायोस्फिअर रिझर्व कोणत्या पर्वतामध्ये आहे? अगस्त्यमलाई बायोस्फिअर रिझर्व दक्षिण पश्चिम घाट, केरळ व तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. अचनकमार अमरकंटक बायोस्फिअर रिझर्व कोणत्या 2 राज्यात पसरलेले आहे? अचनकमार अमरकंटक बायोस्फिअर रिझर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्यात पसरलेले आहे. पन्ना बायोस्फिअर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? पन्ना बायोस्फिअर रिझर्व मध्य प्रदेश या राज्यात आहे. कच्छचे बायोस्फिअर रिझर्व कशासाठी प्रसिद्ध आहे? कच्छचे बायोस्फिअर रिझर्व जंगली गाढवासाठी प्रसिद्ध आहे. भारतात एकशिंगी गेंड्याची सर्वाधिक लोकसंख्या कोठे आहे? भारतात एकशिंगी गेंड्याची सर्वाधिक लोकसंख्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम येथे आहे. पेरियार अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? पेरियार अभयारण्य जंगली हत्ती आणि वाघ यासाठी प्रसिद्ध आहे. पेरियार अभयारण्य केरळ या राज्यात आहे. भारतात पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? भारतात पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. जागतिक वन दिन कधी असतो? जागतिक वन दिन 21 मार्च रोजी असतो. भारतात पिकाचे मुख्य 3 हंगाम कोणते आहेत? भारतात पिकाचे मुख्य 3 हंगाम खरीप, रब्बी आणि झायद म्हणजेच उन्हाळी हे हंगाम आहेत. झायद हंगामातील मुख्य पीक कोणती आहेत? झायद हंगामातील मुख्य पिके टरबूज, काकडी, खरबूज आणि भाजीपाला. भारतात सर्वाधिक गहू उत्पादकता असणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक गहू उत्पादकता असणारे राज्य पंजाब राज्य होय. भारतात सर्वाधिक मका उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक मका उत्पादन करणारे राज्य कर्नाटक राज्य होय. भारतात सर्वाधिक बाजरी उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक बाजरी उत्पादन करणारे राज्य राजस्थान राज्य होय. भारतात सर्वाधिक ज्वारी उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक ज्वारी उत्पादन करणारे राज्य महाराष्ट्र राज्य होय. भारतात सर्वाधिक डाळीचे उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक डाळीचे उत्पादन करणारे राज्य मध्य प्रदेश राज्य होय. तीळ आणि एरंडी उत्पादनात अग्रगण्य राज्य कोणते? तीळ आणि एरंडी उत्पादनात अग्रगण्य राज्य गुजरात राज्य होय. भारतात सर्वाधिक नारळ उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक नारळ उत्पादन करणारे राज्य केरळ आणि कर्नाटक होय. भारतात सर्वाधिक काजू उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक काजू उत्पादन करणारे राज्य महाराष्ट्र आणि ओडिशा होय. सिंधू आणि रत्ना या कशाच्या प्रसिद्ध जाती आहेत? सिंधू आणि रत्ना या आंब्याच्या प्रसिद्ध जाती आहेत. भारतात सर्वाधिक सफरचंद उत्पादन करणारे राज्य प्रदेश कोणता? भारतात सर्वाधिक सफरचंद ॲपल उत्पादन करणारे राज्य जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश होय. भारतात सर्वाधिक संत्री उत्पादनासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? भारतात सर्वाधिक संत्री उत्पादनासाठी नागपूर महाराष्ट्रातील शहर प्रसिद्ध आहे. भारतात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन करणारा जिल्हा कोणता? भारतात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन करणारा जिल्हा नाशिक जिल्हा होय. अमूलची सुरुवात कोणत्या राज्यात झाली होती? अमूलची सुरुवात आनंद गुजरात येथे झाली होती. केंद्रीय म्हैस संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय म्हैस संशोधन संस्था हिसार हरियाणा येथे आहे. केंद्रीय शेळी संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय शेळी संशोधन संस्था मखदूम मथुरा उत्तर प्रदेश येथे आहे. केंद्रीय पक्षी संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय पक्षी संशोधन संस्था इसातनगर बरेली उत्तर प्रदेश येथे आहे. भारतातील एकूण पशुधनात कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो? भारतातील एकूण पशुधनात उत्तर प्रदेश राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. भारतातील सर्वात मोठे दूध उत्पादन केंद्र कोणते? भारतातील सर्वात मोठे दूध उत्पादन केंद्र अमूल गुजरात येथील होय.
भारतातील सर्वात जुनी कार्यान्वित खाण कोणती मानली जाते? भारतातील सर्वात जुनी कार्यान्वित खाण कोलार सोन्याची खाण मानली जाते. ही कर्नाटक या राज्यात होती. ती सध्या बंद आहे. आता राणीगंज कोळसा खाण आहे. अभ्रकच्या उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? अभ्रक मायकाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. क्रोमाइटचे भारतातील 90% जास्त साठे कोणत्या राज्यात आहेत? क्रोमाइटचे भारतातील 90% जास्त साठे ओडिशा या राज्यात आहेत. जिप्समचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? जिप्समचे सर्वाधिक उत्पादन राजस्थान या राज्यात होते. चुनखडी प्रामुख्याने कोणत्या उद्योगासाठी कच्चा माल आहे? चुनखडी लाईमस्टोन प्रामुख्याने सिमेंट उद्योगाचा कच्चा माल आहे. भारतातील पहिला आधुनिक कागद कारखाना कोठे स्थापन झाला? भारतातील पहिला आधुनिक कागद कारखाना सेरामपूर, पश्चिम बंगाल येथे स्थापन झाला. भिलाई पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे? भिलाई पोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यात आहे. दुर्गापूर पोलाद कारखाना पश्चिम बंगाल कोणत्या देशाच्या मदतीने उभारला गेला? दुर्गापूर पोलाद कारखाना पश्चिम बंगाल येथील युनायटेड किंगडम, ब्रिटन या देशाच्या मदतीने उभारला गेला. विशाखापट्टणम येथील जहाज बांधणी केंद्राचे नाव काय आहे? विशाखापट्टणम येथील जहाज बांधणी केंद्राचे नाव हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड असे आहे. माझगाव डाक कोठे स्थित आहे? माझगाव डाक मुंबई येथे स्थित आहे. गार्डन रिच शिप बिल्डर्स कोठे आहे? गार्डन रिच शिप बिल्डर्स कोलकाता येथे आहे. कोची शिपयार्ड कोणत्या राज्यात आहे? कोची शिपयार्ड केरळ या राज्यात आहे. भारतातील सर्वात मोठे जहाज दुरुस्ती व बांधणी केंद्र. भारतात राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प कधी सुरू झाला? भारतात राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प 1998 मध्ये सुरू झाला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये सुरू झाला. सागरमाला प्रकल्प कशाशी संबंधित आहे? सागरमाला प्रकल्प बंदराचा विकास आणि आधुनिकतेसाठी प्रसिद्ध आहे. भारतमाला प्रकल्प कशाशी संबंधित आहे? भारतमाला प्रकल्प महामार्गाचा आणि रस्ते जोडणीचा विस्ताराशी संबंधित आहे. उडान योजना कशाशी संबंधित आहे? उडान योजना प्रादेशिक विमान वाहतूक स्वस्त व सुलभ करणे म्हणजेच उडे देश का आम नागरिक याच्याशी संबंधित आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी सुमारे 68.8% इतकी आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी सुमारे 31.2% इतकी होती. भारतात सर्वाधिक लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? भारतात सर्वाधिक लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश दिल्ली हा आहे. भारतातील कोणत्या राज्यात स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक आहे? भारतातील केरळ या राज्यात स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे सेक्स रेशो सर्वाधिक आहे. केरळ राज्यातील स्त्री पुरुष प्रमाण 1084 स्त्रिया प्रति 1000 पुरुषामागे आहेत. नंदादेवी शिखर हिमालयाच्या कोणत्या उपविभागात येते? नंदादेवी शिखर हिमालयाच्या कुमाऊ हिमालय उत्तराखंड या विभागात येते. नामचा बरवा शिखर कोणत्या राज्यात किंवा सीमेवर स्थित आहे? नामचा बरवा शिखर अरुणाचल प्रदेश या राज्यात स्थित आहे. भारत चीन सीमेवर स्थित आहे. कामेट शिखर कोणत्या राज्यात आहे? कामेट शिखर उत्तराखंड या राज्यात आहे. साल्तारो कांगरी शिखर कोणत्या भागात आहे? साल्तारो कांगरी शिखर सियाचीन ग्लेशियर प्रदेश काराकोरम रांगेत आहे. सद्भावना शिखर कोणत्या पर्वतरांगेत सर्वोच्च ठिकाण आहे? सद्भावना शिखर विंध्य पर्वतरांगा मध्य प्रदेश या पर्वतरांगेचे सर्वोच्च ठिकाण आहे. सातपुडा पर्वतरांगेची भारतातील एकूण लांबी साधारणतः किती आहे? सातपुडा पर्वतरांगेची भारतातील एकूण लांबी साधारण सुमारे 900 किलोमीटर इतकी आहे. गुरु शिखरची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे? गुरु शिखरची समुद्र सपाटीपासूनची उंची 1722 मीटर इतकी आहे. पश्चिम घाट पर्वतरांगेची एकूण लांबी किती आहे? पश्चिम घाट पर्वतरांगेची एकूण लांबी सुमारे 1600 किलोमीटर इतकी आहे. तापी नदी खोऱ्यापासून कन्याकुमारीपर्यंतची
पूर्व घाट ईस्टर्न घाटचा सर्वोच्च बिंदू कोणता मानला जातो? पूर्व घाटाचा सर्वोच्च बिंदू शिंदगडा शिखर हा मानला जातो. शिंदगडा शिखराची उंची 1690 मीटर आंध्र प्रदेश येथे आहे. महेंद्रगिरी शिखर कोणत्या राज्यात स्थित आहे? महेंद्रगिरी शिखर ओडिसा पूर्व घाटावर स्थित आहे. पारसनाथ टेकडी कोणत्या राज्यात असून ती कशासाठी प्रसिद्ध आहे? पारसनाथ टेकडी झारखंड या राज्यात असून ती छोटा नागपूर पठार जैन धर्मियांच्या तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. मलयगिरी शिखर कोणत्या राज्यात आहे? मलयगिरी शिखर ओडिसा या राज्यात आहे. गोरो टेकड्यामधील सर्वोच्च शिखर कोणते? गारो टेकड्यामधील सर्वोच्च शिखर नोकरेक शिखर होय. खासी टेकड्यामधील प्रसिद्ध धबधबा कोणता? खासी टेकड्यामधील प्रसिद्ध धबधबा नोहकलाई धबधबा होय. लडाख पठार हे भारतातील कोणत्या पठाराचे पठार आहे? लडाख पठार हे भारतातील शीत वाळवंटी पठार या प्रकारचे पठार आहे. दख्खनच्या लाव्हा पठाराची निर्मिती कोणत्या प्रक्रियेतून झाली? दख्खनच्या लाव्हा पठाराची निर्मिती भ्रंशमूलक ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली. कर्नाटक पठाराचा दक्षिण भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? कर्नाटक पठाराचा दक्षिण भाग मैसूर पठार या नावाने ओळखला जातो. कार्बी आंग्लॉंग पठार कोणत्या राज्यात आहे? कार्बी आंग्लॉंग पठार आसाम या राज्यात आहे. सुंदरबन त्रिभुज प्रदेशाचा बहुतांश भाग कोणत्या दोन देशांमध्ये विभागला गेला आहे? सुंदरबन त्रिभुज प्रदेशाचा बहुतांश भाग भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये विभागला गेला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीला काय म्हणतात? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीला कोकण किनारपट्टी असे म्हणतात. गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा जगात कशासाठी प्रसिद्ध आहे? गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेशासाठी प्रसिद्ध आहे. अलकनंदा आणि भगीरथी नद्यांचा संगम कोठे होतो? अलकनंदा आणि भगीरथी नद्यांचा संगम देवप्रयाग उत्तराखंड येथे होतो. रुद्रप्रयाग येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? रुद्रप्रयाग येथे अलकनंदा आणि मंदाकिनी या दोन नद्यांचा संगम होतो. कर्णप्रयाग येथे कोणत्या नद्या एकत्र येतात? कर्णप्रयाग येथे अलकनंदा आणि पिंडार नदी या दोन नद्या एकत्र येतात. विष्णुप्रयाग येथे कोणत्या दोन नद्या मिळतात? विष्णुप्रयाग येथे अलकनंदा आणि धौलीगंगा या दोन नद्या मिळतात. नंदप्रयाग येथे अलकनंदेला कोणती नदी मिळते? नंदप्रयाग येथे अलकनंदेला नंदाकिनी ही नदी मिळते. यमुना नदी गंगेला कोठे जाऊन मिळते? यमुना नदी गंगेला प्रयागराज अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे जाऊन मिळते. रामगंगा नदी ही गंगेची उपनदी कोठे उगम पावते? रामगंगा नदी ही गंगेची उपनदी दुधातोली टेकड्या उत्तराखंड येथे उगम पावते. तापी नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी कोणती? तापी नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी पूर्णा नदी होय. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होतो? गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर नाशिक या जिल्ह्यात होतो. प्राणहिता ही नदी कोणत्या तीन नद्यांच्या संगमातून बनते? प्राणहिता ही नदी वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या तीन नद्यांच्या संगमातून बनते. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर, सातारा, महाराष्ट्र येथे होतो. कोयना नदीला महाराष्ट्राची काय म्हणतात? कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी जीवनवाहिनी असे म्हणतात. कावेरी नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? कावेरी नदीचा उगम तालकावेरी ब्रह्मगिरी टेकड्या कुर्ग कर्नाटक येथे होतो. शरावती नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? शरावती नदी अरबी समुद्र होन्नावर कर्नाटक येथे जाऊन मिळते. पेरियार नदी कोणत्या सरोवरातून वाहते? पेरियार नदी पेरियार सरोवर केरळ येथून वाहते. भरतपुजा ही कोणत्या राज्याची सर्वात मोठी लांब नदी आहे? भरतपुजा ही केरळ या राज्याची सर्वात मोठी लांब नदी आहे. याला पोन्नानी नदी असेही म्हणतात. सांभार सरोवर हे कोणत्या प्रकारच्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे? सांभार सरोवर हे खारे पाणी मिठाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? नागार्जुन सागर धरण कृष्णा नदी तेलंगणा व आंध्र प्रदेश सीमेवर आहे. श्रीशैलम धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? श्रीशैलम धरण कृष्णा नदी आंध्र प्रदेश येथे बांधले गेले आहे. भारतातील हवामान मुख्यत्वे कोणत्या प्रकारचे मानले जाते?
भारतातील हवामान मुख्यत्वे उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे मानले जाते। नैऋत्य मान्सून वाऱ्यांचा कालावधी भारतात प्रामुख्याने कोणता असतो? नैऋत्य मान्सून वाऱ्याचा कालावधी भारतात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर हा असतो। भारतात मान्सून काळात पाऊस पडण्याचे मुख्य कारण काय आहे? भारतात मान्सून काळात पाऊस पडण्याचे मुख्य कारण ओरोग्राफिक प्रतिरोध पर्वतीय पर्जन्य होय। आम्रवृष्टी म्हणजेच मँगो शॉवर्स म्हणजे काय? आम्रवृष्टी मँगो शॉवर्स म्हणजे उन्हाळ्याच्या शेवटी एप्रिल मे केरळ व कर्नाटक आंबे पिकवण्यास मदत करणारा पाऊस म्हणजेच आम्रवृष्टी मँगो शॉवर्स होय। चहापर्जन्य टी शॉवर्स कोणत्या राज्यात पडतो? चहापर्जन्य टी शॉवर्स आसाम या राज्यात पडतो। भारतातील सर्वात जास्त वाळवंटीकरण झालेले राज्य कोणते? भारतात सर्वात जास्त वाळवंटीकरण झालेले राज्य राजस्थान होय। कापसाची काळी मृदा कोणत्या नावाने ओळखली जाते? कापसाची काळी मृदा रेगूर मृदा किंवा ट्रॉपिकल चर्नोझम या नावाने ओळखली जाते। गाळाची मृदा ॲल्युव्हियल सॉइल भारतातील एकूण क्षेत्राच्या सुमारे किती टक्के भाग व्यापते? गाळाची मृदा ॲल्युव्हियल सॉइल भारतातील एकूण क्षेत्राच्या सुमारे 40 ते 45% भाग व्यापते। जांभी मृदा लॅटराइट सॉइल प्रामुख्याने कशाच्या शेतीसाठी योग्य मानली जाते? जांभी मृदा लॅटराइट सॉइल प्रामुख्याने काजू, चहा, कॉफी आणि रबर या शेतीसाठी योग्य मानली जाते। पीठ मृदा प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? पीठ मृदा प्रामुख्याने केरळ, अलेप्पी भाग, ओडिशा व पश्चिम बंगालच्या किनाऱ्याच्या भागात आढळते। भारतात सुंदरी वृक्ष कोणत्या प्रकारच्या वनामध्ये सर्वाधिक आढळतात? भारतात सुंदरी वृक्ष भरती ओहोटीच्या खारफुटीच्या वनामध्ये सर्वाधिक आढळतात। साल वृक्ष प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या वनात आढळतो? साल वृक्ष प्रामुख्याने आर्द्र पानझडी वनात आढळतो। शिसमचे झाड कोणत्या वनाचे वैशिष्ट्य आहे? शिसमचे झाड उष्णकटिबंधीय पानझडी वनाचे वैशिष्ट्य आहे। अकाशिया बाभूळ किंवा निवडुंग कोणत्या वनात आढळतात? अकाशिया आणि निवडुंग या शुष्क काटेरी वनामध्ये आढळतात। भारतात वन महोत्सवची सुरुवात कोणी केली? भारतात वन महोत्सवाची सुरुवात कन्हैयालाल मनीलाल मुंशी के.एम. मुंशी यांनी केली। भारतातील पहिले बायोस्फियर रिझर्व कोणते होते? भारतातील पहिले बायोस्फियर रिझर्व नीलगिरी बायोस्फियर रिझर्व 1986 हे होते। भारतात एकूण किती बायोस्फियर रिझर्व जीवसृष्टी राखीव क्षेत्रे आहेत? भारतात एकूण 18 बायोस्फियर रिझर्व आहेत। पन्ना राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? पन्ना राष्ट्रीय उद्यान वाघ मध्य प्रदेश येथे आहे। सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान ओडिशा या राज्यात मयूरभंज या जिल्ह्यात आहे। नोकरेक बायोस्फियर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? नोकरेक बायोस्फियर रिझर्व मेघालय या राज्यात आहे। भारतातील तांदूळ पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? भारतातील तांदूळ पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र उत्तर प्रदेश या राज्यात आहे। उत्पादनात पश्चिम बंगाल राज्य प्रथम क्रमांकावर आहे। भारतात गहू उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? भारतात गहू उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य उत्तर प्रदेश राज्य होय। भारतात ऊस उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? भारतात ऊस शुगरकेन उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य उत्तर प्रदेश होय। भारतात चहा उत्पादनात अग्रगण्य राज्य कोणते? भारतात चहा उत्पादनात अग्रगण्य राज्य आसाम राज्य होय। भारतात कॉफी उत्पादनात अग्रगण्य राज्य कोणते? भारतात कॉफी उत्पादनात अग्रगण्य राज्य कर्नाटक होय। सुमारे 70% जास्त उत्पादन कर्नाटक या राज्यात होते। भारतात रबर उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? भारतात रबर उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य केरळ राज्य होय। भारतात मसाल्याचे राज्य म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? भारतात मसाल्याचे राज्य म्हणून केरळ राज्य ओळखले जाते। कुंकुम किंवा केशर सॅफ्रॉनचे भारतातील सर्वाधिक उत्पादन कोठे होते? केशर सॅफ्रॉनचे भारतातील सर्वाधिक उत्पादन जम्मू काश्मीर येथे होते। गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? गुलाबी क्रांती पिंक रिव्हॉल्यूशन कांदा आणि कोळंबी उत्पादन आणि औषध निर्माणासाठी प्रसिद्ध आहे, संबंधित आहे। धवल क्रांती व्हाईट रिव्हॉल्यूशनचे जनक कोण मानले जातात? धवल क्रांती व्हाईट रिव्हॉल्यूशनचे जनक
डॉक्टर वर्गीस कुरियन हे मानले जातात. सिल्व्हर क्रांती कशाशी संबंधित आहे? सिल्व्हर क्रांती सिल्व्हर रिव्हॉल्यूशन अंडी आणि पोल्ट्री उत्पादनाशी संबंधित आहे. गोल क्रांती राऊंड रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? गोल क्रांती राऊंड रिव्हॉल्यूशन बटाटा उत्पादनाशी संबंधित आहे. लाल क्रांती रेड रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? लाल क्रांती रेड रिव्हॉल्यूशन टोमॅटो आणि मांस उत्पादनाशी संबंधित आहे. करडी क्रांती ग्रे रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? करडी क्रांती ग्रे रिव्हॉल्यूशन रासायनिक खते फर्टिलायझर्सशी संबंधित आहे. अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे? अमृत क्रांती नदी जोड प्रकल्पशी संबंधित आहे. भारतात झूम शेती प्रामुख्याने कोणत्या भागात केली जाते? भारतात झूम शेती प्रामुख्याने ईशान्य भारतात केली जाते. पोडू ही स्थलांतरित शेती कोणत्या राज्यात केली जाते? पोडू ही स्थलांतरित शेती आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यात केली जाते. कुमारी ही स्थलांतरित शेती कोणत्या भागात आढळते? कुमारी ही स्थलांतरित शेती पश्चिम घाटातील डोंगराळ भागात आढळते. भारतात ठिबक सिंचनमध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे? भारतात ठिबक सिंचन ड्रिप इरिगेशनमध्ये महाराष्ट्र आणि राजस्थान हे राज्य आघाडीवर आहे. राष्ट्रीय जल विकास संस्थाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय जल विकास संस्थेची स्थापना 1982 मध्ये झाली. भारतातील पहिली लोखंड आणि पोलाद फॅक्टरी कोठे स्थापन झाली होती? भारतातील पहिली लोखंड आणि पोलाद फॅक्टरी कुल्टी पश्चिम बंगाल आयर्न वर्क्स नावाने स्थापन झाली होती. सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना कधी झाली? सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना 1973 मध्ये झाली. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? हिंदुस्तान कॉपर लिमिटेड HCLचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. भारतातील सर्वात मोठे खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणते? भारतातील सर्वात मोठे खनिज तेल शुद्धीकरण केंद्र जामनगर रिफायनरी गुजरात येथील होय. सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण कंपनी कोणती? सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOCL होय. भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे स्थित आहे? भाभा अणुसंशोधन केंद्र BARC तुर्भे ट्रॉम्बे मुंबई येथे आहे. काक्रापारा अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? काक्रापारा अणुऊर्जा केंद्र गुजरात तापी नदीजवळ आहे. कैगा अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? कैगा अणुऊर्जा केंद्र कर्नाटक या राज्यात उत्तर कन्नड या जिल्ह्यात आहे. कुडनकुलम अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? कुडनकुलम अणुऊर्जा केंद्र तमिळनाडू या राज्यात आहे. या अणुऊर्जा केंद्राची स्थापना रशियाच्या सहकार्याने झाली. भारतात सौर ऊर्जेच्या क्षमतेत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? भारतात सौर ऊर्जेच्या क्षमतेत राजस्थान हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. भडला सोलर पार्क ही जगातील सर्वात मोठा सोलर पार्क कुठे आहे? भडला सोलर पार्क हा जगातील सर्वात मोठा सोलर पार्क जोधपूर राजस्थान येथे आहे. भारतातील पवन ऊर्जा निर्मितीत अग्रगण्य राज्य कोणते? भारतात पवन ऊर्जा निर्मितीत अग्रगण्य राज्य तमिळनाडू आणि गुजरात होय. भारतातील पहिली विद्युत रेल्वे कधी धावली? भारतातील पहिली विद्युत रेल्वे 3 फेब्रुवारी 1925 रोजी बॉम्बे व्हिटी ते कुर्ला दरम्यान धावली. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण रेल्वेचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. उत्तर रेल्वेचे मुख्यालय कोठे स्थित आहे? उत्तर रेल्वेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे. पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई बंदर होय. जवाहरलाल नेहरू बंदर JNPT नावाशेवा कशासाठी प्रसिद्ध आहे? जवाहरलाल नेहरू बंदर म्हणजे JNPT त्याचे दुसरे नाव नावाशेवा हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर आहे. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा दिबांग व्हॅली दिबांग दरी अरुणाचल प्रदेश येथे एक व्यक्ती प्रति चौरस किलोमीटरला राहते. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण साक्षरता दर किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण साक्षरता दर 74.04% इतका आहे. तर पुरुषातील साक्षरता 82.14% इतकी आहे.
तर स्त्रियातील साक्षरता 65.46% इतकी आहे. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त इतर राज्यांची सीमा लागून आहे? भारतातील उत्तर प्रदेश या राज्याला सर्वात जास्त इतर राज्यांची सीमा लागून आहे. उत्तर प्रदेश या राज्याला 8 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेश म्हणजेच तो दिल्लीची सीमा लागून आहे. भारतात 3 बाजूने बांगलादेशने घेरलेले राज्य कोणते? भारतात 3 बाजूने बांगलादेशने घेरलेले राज्य त्रिपुरा राज्य होय. मॅकमोहन रेषा कोणत्या वर्षी निश्चित करण्यात आली होती? मॅकमोहन रेषा 1914 सिमला कराराद्वारे भारत आणि चीन दरम्यान निश्चित करण्यात आली होती. रॅडक्लिफ रेषा कधी घोषित करण्यात आली होती? रॅडक्लिफ रेषा 17 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यान घोषित करण्यात आली होती. ड्युरंड रेषा कोणत्या 2 देशांदरम्यानची ऐतिहासिक सीमा आहे? ड्युरंड रेषा ही भारत आणि अफगाणिस्तान या 2 देशांदरम्यानची ऐतिहासिक सीमा आहे. सध्या पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तान दरम्यानची ही सीमा आहे. भारतातील कोणत्या राज्याची किनारपट्टी पूर्णपणे कोरोमंडल किनारपट्टी म्हणून ओळखली जाते? भारतातील तमिळनाडू या राज्याची किनारपट्टी पूर्णपणे कोरोमंडल किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. कच्छचे रण कोणत्या 2 देशाच्या सीमेवर आहे? कच्छचे रण भारत आणि पाकिस्तान या 2 देशाच्या सीमेवर आहे. वाघा बॉर्डर कोणत्या शहराजवळ आहे? वाघा बॉर्डर अमृतसर भारत आणि लाहोर पाकिस्तान या 2 शहराजवळ आहे. चिकन नेक किंवा सिलिगुडी कॉरिडॉर कशासाठी महत्त्वाचा आहे? चिकन नेक किंवा सिलिगुडी कॉरिडॉर हा 24 किलोमीटर रुंदीचा पट्टा मुख्य भारताला ईशान्येकडील 8 राज्यांशी जोडतो. भारतातील सर्वात पूर्वेकडील बिंदू किबुतू कोणत्या जिल्ह्यात आहे? भारतातील सर्वात पूर्वेकडील बिंदू किबुतू हे अंजा जिल्हा अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे. भारतातील सर्वात पश्चिमेकडील बिंदू गुहारमोती कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात पश्चिमेकडील बिंदू गुहारमोती गुजरात कच्छ या राज्यात आहे. भारतातील सर्वात उत्तरेकडील बिंदू इंद्राकॉल कोठे आहे? भारतात सर्वात उत्तरेकडील बिंदू इंद्राकॉल लडाख काराकोरम रांगेत आहे. भारताचा दक्षिणतम बिंदू इंदिरा पॉईंट कोणत्या वर्षी सुनामीमध्ये पाण्याखाली गेला होता? भारताचा दक्षिणतम बिंदू इंदिरा पॉईंट 2004 मध्ये सुनामीमध्ये पाण्याखाली गेला होता. सिक्कीम राज्याची सीमा कोणत्या 3 देशांना स्पर्श करते? सिक्कीम राज्यांची सीमा नेपाळ, भूतान आणि चीन या देशांना स्पर्श करते. पश्चिम बंगाल राज्याची सीमा कोणत्या 3 देशांना लागून आहे? पश्चिम बंगाल राज्यांची सीमा बांगलादेश, नेपाळ आणि भूतान या 3 राज्यांना लागून आहे. 3 देशांना लागून आहे. अरुणाचल प्रदेशाची सीमा कोणत्या 3 देशांना लागून आहे? अरुणाचल प्रदेशाची सीमा भूतान, चीन आणि म्यानमार या 3 देशांना लागून आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे भाग किती राज्यात पसरले आहेत? पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे भाग 3 राज्यात पसरले आहेत. तमिळनाडू या राज्यात पुदुचेरी व कराईकल, आंध्र प्रदेश या राज्यात यानम, तर केरळमध्ये माहे हे भाग पसरलेले आहेत. माहे हा पुदुचेरीचा भाग कोणत्या राज्यात स्थित आहे? माहे हा पुदुचेरीचा भाग केरळ या राज्यात स्थित आहे. भारतातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात लहान जिल्हा आहे. भारतात तेलंगणा राज्याची निर्मिती कधी झाली? भारतात तेलंगणा राज्याची निर्मिती 2 जून 2014 रोजी झाली. जम्मू काश्मीर व लडाख केंद्रशासित प्रदेश कधी अस्तित्वात आले? जम्मू आणि काश्मीर व लडाख हा केंद्रशासित प्रदेश 31 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात आले. ईशान्य भारतातील 7 भगिनी 7 सिस्टरमध्ये कोणत्या राज्यांचा समावेश होतो? ईशान्य भारतातील 7 भगिनी 7 सिस्टरमध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांचा समावेश होतो. आसाम राज्यांची सीमा ईशान्येतील उर्वरित किती राज्यांना लागून आहे? आसाम राज्यांची सीमा ईशान्येतील 6 राज्यांना लागून आहे. तसेच पश्चिम बंगाललाही लागून आहे. सिक्कीम हे 7 सिस्टरचा भाग मानले जाते का? सिक्कीम हे 7 सिस्टरचा भाग मानले जात नाही. याला ब्रदर ऑफ 7 सिस्टर्स मानले जाते. उमियार सरोवर कोणत्या राज्यात आहे? उमियार सरोवर मेघालय राज्यात शिलाँगजवळ आहे. केबुल लामजाओ हे जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान कोणत्या सरोवरात आहे? केबुल लामजाओ हे जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान लोकतक सरोवर मणिपूर या राज्यात आहे.
संगाई हरिण प्रामुख्याने कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळते? संगाई हरिण प्रामुख्याने केबू लामजाओ राष्ट्रीय उद्यानात आढळते. हे राष्ट्रीय उद्यान मणिपूर या राज्यात आहे. लिव्हिंग रूट ब्रिजेस जिवंत मुळाचे पूल कोणत्या राज्यात आढळतात? लिव्हिंग रूट ब्रिजेस जिवंत मुळाचे पूल मेघालय या राज्यात आढळतात. हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हॉर्नबिल महोत्सव नागालँड या राज्यात साजरा केला जातो. दिगांग आणि सारामती आणि सारामती हे शिखर कोणत्या राज्यात आहेत? दिगांग आणि सारामती हे शिखर नागालँड या राज्यात आहेत. सारामती हे नागालँडचे सर्वोच्च शिखर आहे. निळा पर्वत ब्ल्यू माउंटेन कोणत्या राज्याचे सर्वोच्च शिखर आहे? निळा पर्वत ब्ल्यू माउंटेन हे मिझोराम राज्याचे सर्वोच्च शिखर आहे. लुशाई टेकड्या म्हणून कोणत्या टेकड्या ओळखल्या जातात? लुशाई टेकड्या म्हणून मिझो टेकड्या मिझोराम येथील ओळखल्या जातात. बराक नदी प्रामुख्याने कोणत्या ईशान्येकडील राज्यामधून वाहते? बराक नदी प्रामुख्याने मणिपूर, मिझोराम आणि आसाम या राज्यामधून वाहते. दिहांग आणि दिबांग या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? दिहांग आणि दिबांग या ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या आहेत. कामेंग आणि मानस या नद्या कोणत्या मुख्य नदीच्या उपनद्या आहेत? कामेंग आणि मानस या ब्रह्मपुत्रा नदीच्या मुख्य उपनद्या आहेत. नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? नामदफा राष्ट्रीय उद्यान अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे. मानस राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? मानस राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंडा आणि जंगली म्हैस आसाम या राज्यात आहे. हे युनेस्को वारसा स्थळ आहे. ओरांग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? ओरांग राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात स्थित आहे. नोकरेक राष्ट्रीय उद्यान कोणत्या टेकड्यावर आहे? नोकरेक राष्ट्रीय उद्यान गारो टेकड्या मेघालय या राज्यात आहे. दिब्रू सिखोवा बायोस्फियर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? दिब्रू सिखोवा बायोस्फियर रिझर्व आसाम या राज्यात आहे. चापचरकूट हा कृषी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? चापचरकूट हा कृषी महोत्सव मिझोराम या राज्यात साजरा केला जातो. भारतातील अंदमान आणि निकोबार बेटाची संख्या साधारणपणे किती आहे? भारतातील अंदमान आणि निकोबार बेटाची संख्या साधारणपणे सुमारे 572 बेटे इतकी आहे. लक्षद्वीप बेटाची एकूण संख्या किती आहे? लक्षद्वीप बेटाची एकूण संख्या 36 बेटे, यावरपैकी 10 बेटावर मानवी वस्ती आहे. लक्षद्वीपमधील सर्वात मोठे बेट कोणते? लक्षद्वीपमधील सर्वात मोठे बेट अँड्रोट बेट होय. अमिनी दीव हे बेट कोणत्या बेटसमूहाचा भाग आहे? अमिनी दीव बेट हा लक्षद्वीप बेट समूहाचा भाग आहे. अंदमान आणि निकोबारचे सर्वात दक्षिणेकडील बेट कोणते? अंदमान आणि निकोबारचे सर्वात दक्षिणेकडील बेट ग्रेट निकोबार होय. सॅडल पीक हे अंदमानचे सर्वोच्च शिखर कोणत्या अंदमान भागात आहे? सॅडल पीक हे अंदमानाचे सर्वोच्च शिखर उत्तर अंदमान या भागात आहे. पोर्ट ब्लेअर अंदमानचे मुख्यालय कोणत्या भागात स्थित आहे? पोर्ट ब्लेअर हे अंदमानचे मुख्यालय दक्षिण अंदमान साऊथ अंदमानमध्ये आहे. रॉस आयलँडचे नवीन नाव काय ठेवण्यात आले? रॉस आयलँडचे नवीन नाव नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप असे ठेवण्यात आले. हॅवलॉक आयलँडचे नवीन नाव काय? हॅवलॉक आयलँडचे नवीन नाव स्वराज्य द्वीप होय. नील आयलँडचे नवीन नाव काय आहे? नील आयलँडचे नवीन नाव शहीद द्वीप असे आहे. श्रीहरिकोटा हे बेट कोणत्या सरोवराला बंगालच्या उपसागरापासून वेगळे करते? श्रीहरिकोटा हे बेट पुलिकत सरोवर आंध्र प्रदेश या बंगालच्या उपसागरात वेगळे करते. व्हीलर बेटचे नवीन नाव काय आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे? व्हीलर बेटचे नवीन नाव डॉक्टर अब्दुल कलाम बेट असे आहे. हे ओडिशा या राज्यात क्षेपणास्त्र चाचणीसाठी प्रसिद्ध आहे. सागर बेट कोणत्या नदीच्या मुखाजवळ स्थित आहे? सागर बेट हे हुगळी नदीच्या मुखाजवळ स्थित आहे. गंगासागर पश्चिम बंगाल या ठिकाणी. पंबन बेट कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे? पंबन बेट भारत आणि श्रीलंका या दोन देशाच्या दरम्यान रामेश्वरम येथे आहे. कच्छच्या आखातील प्रसिद्ध सागरी राष्ट्रीय उद्यान कोणते? कच्छच्या आखातातील प्रसिद्ध सागरी राष्ट्रीय उद्यान मरीन नॅशनल पार्क जामनगर गुजरात येथील. मन्नारचे आखात राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मन्नारचे आखात राष्ट्रीय उद्यान तमिळनाडू या राज्यात आहे. एलिफंटा बेट घारापुरी बेट कोणत्या शहराच्या किनाऱ्याजवळ आहेत? एलिफंटा बेट घारापुरी
हे मुंबई महाराष्ट्र या शहराजवळ आहे. दीव बीट कोणत्या राज्याच्या किनाऱ्याजवळ आहे? दीव बीट हे गुजरात या राज्याच्या किनारपट्टीजवळ म्हणजेच काठियावाड किनारपट्टीजवळ आहे. भारताचा विशेष आर्थिक क्षेत्र EEZ म्हणजे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन समुद्रात किती अंतरापर्यंत असतो? भारताचा विशेष आर्थिक क्षेत्र EEZ एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन 200 सागरी मैल नॉटिकल्स मैलपर्यंत असतो. एक सागरी मैल म्हणजे किती किलोमीटर? एक सागरी मैल 1 नॉटिकल मैल म्हणजे 1.852 किलोमीटर होय. टिहरी धरण भारतातील सर्वात उंच धरण कोणत्या 2 नद्यांच्या संगमावर आहे? टिहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण भगीरथी आणि भिलंगना नदीच्या संगमावर आहे. उत्तराखंड येथे याची उंची 260.5 मीटर इतकी आहे. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे? सरदार सरोवर प्रकल्प नर्मदा नदीवर केवडिया जिल्ह्यात गुजरात या राज्यात आहे. इदुक्की धरण कोणत्या प्रकारचे धरण आहे? इदुक्की धरण हे आर्च धरण आहे. पेरियार नदी केरळ येथे. बाणसागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? बाणसागर प्रकल्प सोन नदी मध्य प्रदेश येथे आहे. माताटीला धरण कोणत्या नदीवर आहे? माताटीला धरण बेतवा नदी उत्तर प्रदेश येथे आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाला काय टोपणनाव दिले गेले आहे? कोयना जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे नाव दिले गेले आहे. मयूराक्षी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मयूराक्षी प्रकल्प पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यात आहे. तिस्ता जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तिस्ता जलविद्युत प्रकल्प सिक्कीम आणि पश्चिम बंगाल या राज्यात आहे. सलाल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सलाल प्रकल्प चिनाब नदी जम्मू काश्मीर येथे आहे. दुलहस्ती प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे? दुलहस्ती प्रकल्प चिनाब नदीवर किश्तवाड जम्मू काश्मीर येथे बांधला आहे. बगलिहार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? बगलिहार प्रकल्प चिनाब नदीवर आहे. उरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उरी जलविद्युत प्रकल्प झेलम नदी बारामुल्ला जम्मू काश्मीर येथे आहे. भारतातील सर्वात जुने कृत्रिम बंदरापैकी एक असणारे बंदर कोणते? भारतातील सर्वात जुने कृत्रिम बंदरापैकी एक असणारे बंदर चेन्नई बंदर होय. तुतीकोरीन बंदर व्हिओ चिदंबनार बंदर कोणत्या राज्यात आहे? तुतीकोरीन बंदर यालाच व्हिओ चिदंबनार बंदर हे तमिळनाडू या राज्यात आहे. मर्मगोवा बंदर कोणत्या राज्यात आहे? मर्मगोवा बंदर गोवा या राज्यात झुआरी नदीच्या मुखावर आहे. न्यू मंगळूर बंदर कोणत्या राज्यात आहे? न्यू मंगळूर बंदर कर्नाटक या राज्यात आहे. कोचीन बंदर कोणत्या प्रकारच्या पाण्यावर स्थित आहे? कोचीन बंदर बेबनाड सरोवराच्या लगून खाजन सरोवरावर स्थित आहे. एन्नोर बंदरचे वैशिष्ट्य काय आहे? एन्नोर बंदर कामाराज बंदरचे वैशिष्ट्य भारतातील पहिले कॉर्पोरेट कंपनीच्या स्वरूपातील बंदर तमिळनाडू या राज्यात आहे. पोर्ट ब्लेअर बंदर हे भारतातील कितवे प्रमुख बंदर आहे? पोर्ट ब्लेअर बंदर हे भारतातील 13वे प्रमुख बंदर आहे. अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू एकूण लांबी किती आहे? अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूची एकूण लांबी 21.8 किलोमीटर इतकी आहे. भारतातील सर्वात लांब सागरी पूल हा महाराष्ट्र या राज्यात आहे. भारतात केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र कोठे आहे? भारतात केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र खडकवासला पुणे येथे आहे. भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय डेहराडून उत्तराखंड येथे आहे. राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था कोठे स्थित आहे? राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था हैदराबाद येथे स्थित आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र कोठे आहे? भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र हैदराबाद येथे आहे. राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरचे मुख्यालय कोठे आहे? राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. केंद्रीय खारट जमीन संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय खारट जमीन संशोधन संस्था कर्नाल हरियाणा येथे आहे. केंद्रीय वाळवंट संशोधन संस्था कोठे स्थित आहे? केंद्रीय वाळवंट संशोधन संस्था जोधपूर राजस्थान येथे स्थित आहे. भारतातील पहिले रात्र उद्यान कोठे स्थापन केले? भारतातील पहिले रात्र उद्यान ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथे स्थापन केले गेले.
भारतातील सर्वात मोठे जैवमंडलीय क्षेत्र कोणते? भारतातील सर्वात मोठे जैवमंडलीय क्षेत्र कच्छचे रण गुजरात या राज्यातील होय. भारतातील सर्वात लहान जैवमंडलीय क्षेत्र कोणते? भारतातील सर्वात लहान जैवमंडलीय क्षेत्र दिब्रू सिखोवा आसाम या राज्यातील होय. भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते? भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, त्यालाच आता हेली नॅशनल पार्क, 1936 उत्तराखंड या राज्यातील. भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हेमिस राष्ट्रीय उद्यान लडाख येथील 4400 चौरस किलोमीटर. भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणते? भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान साऊथ बटन आयलँड राष्ट्रीय उद्यान अंदमान आणि निकोबार या बेटावरील. भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? भारतातील पहिली जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या काळात पहिली नियमित जनगणना झाली. 2011च्या जनगणनेनुसार भारतात लिंग गुणोत्तर किती होते? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर 943 स्त्रिया प्रति 1000 पुरुषामागे इतके होते. 2011च्या जनगणनेचे मुख्य घोषवाक्य काय होते? 2011च्या जनगणनेचे मुख्य घोषवाक्य आमची जनगणना आमचे भविष्य, आवर सेन्सस आवर फ्युचर असे होते. भारतात 2001 ते 2011च्या दशकात लोकसंख्या वाढीचा दर किती होता? भारतात 2001 ते 2011च्या दशकात लोकसंख्या वाढीचा दर 17.7% इतका होता. 2011च्या जनगणनेनुसार भारताची सर्वात कमी साक्षरता असणारे राज्य कोणते? 2011च्या जनगणनेनुसार भारताची सर्वात कमी साक्षरता असणारे राज्य बिहार राज्य होय. येथील साक्षरता 63.8% इतकी होती. 2011च्या जनगणनेनुसार नकारात्मक लोकसंख्या वाढ नोंदवणारे एकमेव राज्य कोणते? 2011च्या जनगणनेनुसार नकारात्मक लोकसंख्या वाढ नोंदवणारे एकमेव राज्य नागालँड होय. येथील लोकसंख्या वाढ -0.58% इतकी होती. भारताचा भूगोल आणि क्षेत्रफळ जगाच्या तुलनेत किती टक्के आहे? भारताचा भूगोल आणि क्षेत्रफळ, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या तुलनेत 2.4% इतके आहे, पण जगाच्या सुमारे 17.5% लोकसंख्या भारतात राहते. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.